देशाचे संरक्षण करताना रक्त सांडणाऱ्या सैनिकांसाठी रक्तदान करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सिंदूर महारक्तदान यात्रा काढण्यात येणार आहे। त्यासाठी सांगलीतून 5 ऑगस्ट रोजी 22 डब्यांची धर्मवीर एक्सप्रेस रेल्वे जाणार आहे। 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी जम्मू येथे सांगली जिल्ह्यातील 1000 कार्यकर्ते आर्मी हॉस्पिटलमध्ये रक्तदान करतील। या उपक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः जम्मू काश्मीरमध्ये उपस्थित राहणार आहेत। वर्षभरात सैन्य दलाच्या सर्व रुग्णालयात रक्तदान यात्रा जाणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते चंद्रहार पाटील यांनी दिली आहे। चंद्रहार पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्याला देशसेवेची स्वातंत्र्यपूर्व काळापासून परंपरा आहे। रांजणीसारख्या गावात घरटी सैनिकाची परंपरा आहे। आजही जिल्ह्यातील हजारो सैनिक सीमेवर पहारा देत आहेत। आर्मी हॉस्पिटलसाठी 1 लाख जणांकडून रक्तदान करण्याचा निर्णय आमच्या युथ फाउंडेशनने 2 वर्षांपूर्वी घेतला होता, परंतु दिल्लीतील आजाराच्या साथीमुळे उपक्रम थांबला। आता पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे आदींच्या मार्गदर्शनाखाली सिंदूर महारक्तदान यात्रा सुरू करत आहोत। सांगलीतून 5 ऑगस्ट रोजी 1000 रक्तदात्यांची स्वतंत्र धर्मवीर एक्सप्रेस ही 22 डब्यांची ट्रेन जम्मूसाठी रवाना होईल। कवटेमंकाळ शहरालगतच असलेल्या नरसिंह गावच्या हद्दीत एका बंद असलेल्या पोल्ट्री शेडमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या पथकाने सर्वात मोठ्या 3 पाणी पत्त्याचा जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा टाकत उद्ध्वस्त केलाय। छाप्यात पोलिसांनी 65 जणांना ताब्यात घेतले, यातील 1 जण फरार झालाय। विनापरवाना 3 पाणी पत्त्याचा जुगार सुरू असलेल्या अड्ड्यावर पोलीस पथकाने छापा टाकत 5,19,830 रुपये रोख रकमेसह वाहने आणि मोबाईल असा एकूण सुमारे 62,94,030 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात एकूण 66 जणांवर जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। नरसिंह गावच्या हद्दीत अजित बाळासाहेब माने यांच्या बंद असलेल्या एका पोल्ट्री शेडमध्ये बेकायदेशीरपणे विनापरवाना 3 पाणी पत्त्याचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना मिळाली। त्यांनी तात्काळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले। बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या विनापरवाना 3 पाणी पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला। यावेळी जुगार अड्ड्यावर पोलीस पथकाचा छापा पडल्याचं समजताच काहींनी पलायन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांना पोलिसी खाक्या दाखवतात सर्व जागीच बसून राहिले। या कारवाईत पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने 5,19,830 रुपये रोख रक्कम जमा केली आहे, तर 57,74,200 रुपये किमतीच्या वाहनांसह साहित्य, मोबाईल असं सुमारे 62,94,030 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। बेकायदेशीरपणे विनापरवाना 3 पाणी पत्त्याचा जुगार खेळत असलेल्या सुमारे 66 जणांवर जुगार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला असून त्यातील 1 जण परागंदा झाला। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या पोलीस पथकाने केली आहे। या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे करत आहेत। सांगली शहरातील वाल्मिकी आवास येथे भरदिवसा रेकॉर्डवरील गुन्हेगार सौरभ बापू कांबळे याचा निर्घुण खून करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अवघ्या 12 तासात जेरबंद केले। या खून प्रकरणी दोघांसह 2 अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले। खून करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार करण महादेव गायकवाड आणि युवराज हनुमंत कांबळे या दोघांना अटक केली आहे। सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली। संशयित आणि सौरभ यांच्यात 8 दिवसांपूर्वी वादावादी झाली होती। याचा राग मनात धरून संशयितांनी वाल्मिकी आवास योजना परिसराच्या मागील बाजूने शनिवारी प्रवेश केला। सौरभ याच्याशी वादावादी झाली, त्यानंतर बिल्डिंग क्रमांक 7 येथे त्याला नेलं। त्या ठिकाणी एडका आणि दगडांनी डोक्यात, मानेवर आणि हातावर मारहाण करण्यात आली। एडक्याचा वार गळ्यावर वर्मी बसल्याने रक्ताच्या थारोळ्यात सौरभ पडला होता। घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला। सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक संशयितांचा शोध घेत होते। यावेळी परिसरातील पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की सदर खुनातील गायकवाड टोळी ही टिंबर एरिया येथील बंद गोडाऊनच्या आत लपून बसलेत। मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्या ठिकाणी छापा टाकत 4घांना ताब्यात घेतलं। यातील 2 अल्पवयीन आहेत। त्यावेळी इतर 2घांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी 6 महिन्यापूर्वी झालेल्या वादातून खून केल्याचं सांगितलं। चीन भारताचा शत्रू असून चीनचा बेदाणा नेपाळ मार्गे तस्करीच्या माध्यमातून आयात शुल्क चुकवून भारतात येत आहे। आतापर्यंत सुमारे 50,000 टन बेदाण्याची आयात झाली आहे। त्याचा सांगलीसह राज्यातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतोय। त्यामुळे तात्काळ चीनमधून होणारी बेदाण्याची आवक थांबवावी, अन्यथा रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलाय। जिल्हाध्यक्ष खराडे म्हणाले, देशात बेदाणा सांगली, सोलापूर, उस्मानाबाद आणि विजापूर परिसरात होतो। मागील 3 वर्ष बेदाण्याचे दर पडले होते। सुमारे 100 रुपये किलो या भावानेच बेदाण्याची विक्री सुरू होती। यंदा बेदाण्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे। सरासरी 300 ते 350 रुपये प्रति किलो या भावाने विक्री सुरू आहे। त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले असं वाटत असतानाच
बिहार, उत्तर प्रदेश मार्गे चीनचा बेदाणा तस्करी करून आयात शुल्क चुकवून भारतात आणला जातोय। चीनमधून येणाऱ्या बेदाण्याला 100% आयात शुल्क आकारलं जातं, म्हणजे 200 रुपये प्रति किलो बेदाण्याला 200 रुपयेच आयात शुल्क आकारलं जाते। चीनचा बेदाणा 400 रुपयांच्या खाली विकता येत नाही, पण आता तो बेदाणा पूजा स्पाइसेस कंपनी तस्करी करून बेदाणा आणत आहे। त्यामुळे 250 ते 300 रुपये प्रमाणे तो बेदाणा सध्या उत्तर भारतात विकला जातोय। त्यामुळे त्या भागात होणारी भारतीय बेदाण्याची विक्री थांबली आहे। म्हणूनच बेदाण्याच्या दरातही 50 ते 60 रुपयांची घसरण झाली आहे। मागील काही महिन्यापासून लक्ष लागलेल्या जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना सोमवारी प्रसिद्ध होणार आहे। प्रभाग रचनेवर 15 ते 21 जुलै या कालावधीत हरकती व सूचना मांडता येतील। त्यानंतर विभागीय आयुक्त यांच्याकडून अंतिम प्रभाग रचना 18 ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे। नव्या आराखड्यानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 1 गट तर पंचायत समितीचे 2 गण वाढलेत। नवीन गट करताना शेजारच्या मतदारसंघाची फोडाफोड झाली आहे का, याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे। जिल्हा परिषदेच्या सभागृहाची 20 मार्च 2022 ला तर पंचायत समिती सभागृहाची 13 मार्च 2022 ला मुदत संपली आहे। ओबीसी आरक्षणाशिवाय जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ देणार नसल्याची भूमिका राज्य सरकारने घेतली होती। सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात तातडीने निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिल्यानंतर आयोगाने प्रत्येक जिल्ह्यास तातडीने माहिती देण्यास सांगितले होते। त्यानुसार जिल्ह्यातून प्रारूप रचनेचा आराखडा सादर करण्यात आला होता। त्यात जिल्हा परिषदेसाठी नव्याने एक मतदारसंघ वाढून 61 गट होणार आहेत। खानापूर हा एक मतदारसंघ वाढलाय। त्याशिवाय पंचायत समितीचे गण 122 होणार आहेत। नवीन आराखड्यानुसार जिल्हा परिषदेच्या गटातील मतदार संख्या 26 ते 31 हजार पर्यंत झाली आहे, तर पंचायत समितीचे 12 ते 15 हजार इतक्या मतदाराचा मतदारसंघ झालाय। इस्लामपूर शहरात मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या 2 महिलांना धूम टोळीतील चोरट्याने लक्ष्य करून सुमारे 1 लाखांचे 2.5 तोळे सोने लंपास केल्याची घटना घडली आहे। पहाटे 5:30च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला। इस्लामपूर शहरातील 2 ठिकाणी एका चोरट्याने डल्ला मारल्याचे त्याच्या पेहरावावरून समोर येते। त्यामुळे पहाटे फिरायला जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। आज पहाटे वाघवाडी फाटा ते इस्लामपूर मार्गावर सविता संभाजी जाधव व सीमा सर्जेराव पाटील या दोघी जण पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या। 5:30च्या सुमारास वाघवाडी फाटा येथील माळी धाबा समोर आले असता अचानक काळा शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला, तोंडास काळ्या रंगाचा मास्क बांधलेला एक अनोळखी इसम काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटरसायकलीवरून पाठीमागून आला। त्याने सविता जाधव यांच्या गळ्यातील 40,000ची 10 ग्रॅमची सोन्याची चैन हिसडा मारून हिसकावून घेऊन वेगाने मोटरसायकलवरून इस्लामपूरच्या दिशेने निघून गेलाय। पहाटे 5:30च्या सुमारास इस्लामपूर कोर्टासमोरील बसस्टॉप समोर ताकारी ते इस्लामपूर जाणाऱ्या रोडवर सुरेखा निवास गायकवाड आणि स्वाती किशोर खंडागळे या दोघीजणी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी निघाल्या होत्या। 5:45च्या सुमारास इस्लामपूर कोर्टच्या समोरील एसटी स्टॉप समोर आले असता एक अनोळखी इसम दुचाकीवरून पाठीमागून आला। त्याने सुरेखा गायकवाड यांच्या गळ्यातील 60,000चे 15 ग्राम वजनाचे सोन्याचे मिनी घंटण हिसडा मारून हिसकावून घेऊन ताकारीच्या दिशेने निघून गेला। संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्तीचे व्यवस्थापन केवळ कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून अंमलबजावणी करा, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या। मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे, ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्यासह अधिकाऱ्यांनी पलूस तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेट दिली। पुंदी, वाळवा, नागराळे, बुर्ली, आमनापूर, अंकलखोप, भिलवडी आणि चोपडेवाडी या पूरपट्ट्यातील गावांना त्यांनी भेट दिली। यावेळी धोडमिसे म्हणाले, संभाव्य पुराच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापना करा। विद्यार्थी, गर्भवती महिला, वृद्ध अशा अतिसंवेदनशील घटकांवर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। त्यासाठी नियोजन करा। पाळीव जनावरांची संख्या आणि आवश्यक चारा उपलब्ध ठेवा। त्यामध्ये कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका। संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहितीही धोडमिसे यांनी यावेळी दिली आहे। गावातील आपत्ती व्यवस्थापनाच्या योजना, स्थलांतर व्यवस्था, सुरक्षित ठिकाणांची निवड, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, वीज पुरवठा, धान्य साठा, बोटीचे व्यवस्थापन अशा अनेक गोष्टींचा धोडमिसे यांनी आढावा घेतलाय। त्यानंतर प्रत्येक पूरप्रवण ग्रामपंचायत क्षेत्रातील आपत्ती काळात लोकांचे स्थलांतर करण्यासाठी लागणाऱ्या सुरक्षित जागांची पाहणी केली। यावेळी पंचायत समितीचे अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते।